तर भक्तगण हो, जीवनाचं महावस्त्र हे सुखदुःखांच्या तंतूने विणलेलं आहे। हे तंतू इतके सफाईपणे विणलेले आहेत की यातील सुखाचा तंतू कुठे सुरू होतो आणि दुःखाचा कुठे सुरू होतो हे कोणासही समजायचे नाही। त्यामुळे परम सुखाच्या क्षणीही मनुष्याने हुरळून जाऊ नये आणि दुःखातिरकाने निराश होऊ नये। अरे काय करतोयस इथे? कुठे काय बसलोय। तेच इथे का बसलायस? तुला दिसत नाहीये का? संकेश्वर मठाचे अधिपती जगद्गुरु शंकराचार्य लोकांना अध्यात्माचं ज्ञान देत आहेत। लोकही कानात प्राण आणून त्यांचे विचार ऐकतायत। असे मौलिक विचार ग्रहण करायचे सोडून तू इथे कोपऱ्यात काय करतोयस? तू आमच्या जगद्गुरूंचा अपमान करतोयस। पण कुणाचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता। इथे मी फक्त माझ्या गुरूंचं स्मरण करतोय। तुझे गुरु कोण आहेत तरी कोण आहे? माझे गुरु अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ। म्हणे स्वामी समर्थ। साक्षात इथे आम्ही असताना इतर कुणा ऐऱ्या गैऱ्याचं नाव घेण्याची तुझी हिंमतच कशी झाली? बघा लोक हो, बघा, साक्षात आम्ही असताना लोक इतर लोकांना गुरु मानतात। कोण कुठला स्वामी? कोण आहे रे तुझा स्वामी? प्रत्यक्ष भगवंत आहेत माझे स्वामी। दत्त गुरूंचा अवतार आहेत। त्यांची थोरवी वर्णन करायला शब्दाची भंडार जरी रीती केली ना तरी अपुरीच पडते। अरे वा, असं का? पाहिलं गुरुला किती उच्च आसनावर बसवतोय हा? अरे असे कितीतरी बाजार बुणगे पाहिलेत आम्ही। पैशास पासरीवर सापडतील। माझ्या गुरूंबद्दल अपशब्द काढू नका। पाहिलं त्याचं उणं दुणं काढल्यामुळे याच्या नाकाला मिरच्या झोंबल्या। काय यत्कशीत माणसाबद्दल किती ठासून आणि आग्रहीपणे बोलतोय हा। त्याचा उदो करतोयस। इथेच तुमच्या लोकांचं चुकतं। कुठल्याही भोंदू बाबाला तुम्ही गुरु मानता। चल माझ्या बरोबर। कुठे आणि कशासाठी? तुला फार अभिमान आहे ना रे तुझ्या गुरुचा। हे असल्या माणसाच्या जीवावर तू अहमन्यपणे वागतो आहेस। व्यर्थ ताठा उतरवायचा आहे मला। लक्षात ठेव, आम्ही नुसते बोलत नाही तर आमचं बोलणं सप्रमाण सिद्ध देखील करून दाखवतो। तुझा तो तथाकथित गुरु किती खोटा आहे लवकरच उघड करून दाखवतो तुला। काय झालं स्वामी? सुंदर आहे। काही माणसं अशा हरकती करतात की हसावं की रडावं हेच कळेल असं होतं। सुंदर आहे। अभिमान आणि अहंकार यातली सीमारेषा पार केलेला माणूस असतो ना तो आंधळा होतो। त्याला वस्तुस्थिती काय हेच दिसेल असं होतं आणि मग असा माणूस वल्गना करू लागतो। पण गंमत अशी की अभिमान आणि अहंकार यातली सीमारेषा पार केलेला हा माणूस दुसऱ्याला गर्व झालाय असं सांगत सुटतो। कोणाबद्दल बोलताय स्वामी? सुंदरे, लवकरच कळेल तुला। हे जाऊ देत,
सुंदरे, आज तुला राजभोजनाचा योग आहे. अगं बाई, हो का? लवकरच बोलावा येईल राज. नमस्कार स्वामी. खंडोजीराजेंनी आपल्याला भोजनाचे निमंत्रण दिलंय. आज त्यांच्या महाली जगद्गुरु शंकराचार्य आणि त्यांचे काही शिष्यगण येणार आहेत. तरी अशा महान व्यक्तींसोबत आपण पंक्तीचा लाभ घ्यावा आणि महाराजांच्या महालाची शोभा वाढवावी अशी त्यांची इच्छा आहे. ठीक आहे, आम्ही येऊ म्हणून कळवा. यावं महाराज, यावं. आपलं आणि आपल्या शिष्यगणांचं या राजमहालात स्वागत आहे. काय झालं महाराज, आपण थांबलात का? खंडोजी राजे, आम्ही तुमच्या राजवाड्यात यावं असं तुम्हाला वाटत असेल तर आमच्या काही गोष्टी तुम्हाला मान्य कराव्या लागतील. आपण फक्त हुकूम करावा, त्याची अंमलबजावणी ताबडतोब केली जाईल. आपण अंतर्भागात चलावं. खंडोजी राजे, हे स्वामी समर्थ कोण? स्वामी हे अक्कलकोटचे भूषण, हे अक्कलकोटचे सर्वे सर्व. त्यांच्या अंगी विशाल असं सामर्थ्य आहे. आज अक्कलकोटचं नाव दूर दूर पर्यंत घेतलं जातंय. ते केवळ आमच्या स्वामींच्या सामर्थ्यामुळेच. स्वामींच्या अस्तित्वाच्या परिस्पर्शानं हे अक्कलकोट सोन्याचं झालं असं म्हटलं तर ते अधिक संयुक्तिक ठरेल. आमचे स्वामी सर्व थरातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. आमचे स्वामी आमचे गुरु आहेत. ते आमचे परम ईश्वर आहेत. आमचे स्वामी. बस बस झालं खंडोजी राजे. मी तुम्हाला फक्त विचारलं होतं स्वामी कोण. तोंड फाटेपर्यंत स्तुती करायला सांगितली नव्हती. आणि एक लक्षात ठेवा, आम्ही जेवढं विचारू तेवढं सांगावं. आम्हाला तुमच्या त्या स्वामी समर्थांची भेट हवी आहे. जरूर महाराज. स्वामींना भोजनाचं निमंत्रण दिलंय. भोजन समयी त्यांची आणि तुमची भेट. काय रे ब्राह्मणा, कुलदेवतेचं दर्शन घेऊन झालं? हो स्वामी, कुलदेवतेचं दर्शन तर झालंच, पण त्याखेरीजही बरंच काही झालं. आपल्याला सविस्तरच सांगतो. स्वामी ते शंकराचार्य फार गर्विष्ठ आहेत, शिष्ट आहेत, हेकेखोर आहेत. जगात आपल्याखेरीज कोणाचाच डंका वाजवला जाऊ नये असं त्यांना वाटतं. ते स्वतःसमोर दुसऱ्या कोणाला मानतच नाही. त्यांना त्यांच्या ज्ञानाचा, शक्तीचा अफाट गर्व झालाय. स्वामी स्वामी तुम्ही काहीतरी करा स्वामी. गर्वाचं घर नेहमीच खाली होतं. अरे जगद्गुरु शंकराचार्य आहेत ते. त्यांचं गर्वहरण करणारे आम्ही कोण? योग्य वेळ आली की त्यांच्या वर्तणुकीचं उत्तर त्यांना मिळेल. चला, आपल्याला भोजनाला जायचंय. फार थोर व्यक्तींसोबत भोजनाच्या पंक्तीचा लाभ आहे आपल्याला. चला. दासी, भोजन तयार आहे, घेऊन या लवकर. महाराज येतातच थोड्या वेळात. बसा स्वामी. अच्छा अच्छा, आज तुमचा स्वामी का? आज तुमचा संन्यासी गुरु. हे संन्यासी लोक, यांना कसला विधी निषेध असतो कुठे?
यांचं खाणं पिणं उठणं बसणं सगळं उपरट बेताल. त्यांना मिळेल ते अन्न खायचं आणि मिळेल तिथे पथारी पसरायची, अशी यांची जगण्याची तरा. हा राजमहाल आहे, राजमहाल. या राजमहालातली संस्कृती, इथली सभ्यता, इथला शिष्टाचार पाळणं तुम्हाला जमणार आहे का? अशा भ्रष्ट लोकांना या पंगतीत बसवताच कामा नये. यांचे पान पंक्तीच्या बाहेर ठेवा. आम्हाला घाबरून पळाला. हे म्हणे गुरु आहेत, गुरु भगवंत स्वरूप आहे. अरे हा संन्यासी आणि भगवंत. अरे मला पाहता क्षणी याच्या पायाखालची जमीन सरकली असली पाहिजे. जंगलाचा राजा आल्यावर इतर प्राणी कसे बिळात शिरतात, तसंच काहीस झालं असेल याच. ते माझ्या पुढे निभाव लागणार नाही हे कळताच काढता पाय घेतला त्यानं. स्वामी, 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 आपण असे भोजन न करता कसे निघून चाललात? कृपया आपण चलावे, भोजनास बसा. खंडोजी, तुम्ही आमच्या मागे कशासाठी आलात? हा, तुमच्या पाहुण्यांचा पाहुणचार करा. खंडोजी, तुमच्या पाहुण्यांचा पाहुणचार करणं हे तुमचं कर्तव्य आहे. पण स्वामी, आपण माझे गुरु आहात. आपण भोजन अवेरून गेलात तर ते आम्हाला शोभादायक ठरणार नाही. खंडोजी, काळजी करू नका. आम्ही आपल्याकडे भोजन करू. आधी आपल्या पाहुण्यांचं भोजन होऊन जाऊन देत, मग आम्ही भोजन करू. जशी आपली इच्छा. मी आपणास आसनाची व्यवस्था करतो. नको, थांब. स्वामी, तुम्ही गप्प का बसलात? त्या उद्धट माजोरड्या साधूला उत्तर का नाही दिलं? बेमुरवत बेलगाम जिभेला आवर का नाही घातलात मी म्हणते. सुंदरे, दरवेळी उत्तर देण्यासाठी आपले शब्द खर्ची का? महाराज, भोजनास आरंभ करावा. हे काय पाहतो मी? अचानक अन्नात किडे कसे आले? छे 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 छे, हे काहीतरी अघटित घडतंय. हे तर होणारच होतं. पण का का होणार होता? तुम्हाला ऐकायचंय का हे सगळं का झालं ते? होय, तुमच्यामुळे. होय, तुमच्यामुळेच झालंय हे सारं. हे कसं काय? मी तर काही केलं नाही. अहो, आपल्या सगळ्यांचं भाग्य थोर म्हणून स्वामींच्या पंक्तीचा लाभ होणार होता आपल्याला. पण म्हणतात ना, दैव देतं आणि कर्म नेतं. तसं केलं तुम्ही. स्वामी इथं आल्याबरोबर तुम्ही त्यांना पंक्ती बाहेर जायला सांगितलं. मी तुम्हाला म्हटलं होतं, माझे स्वामी दत्ताचे अवतार आहेत. तुम्ही त्यांचा अपमान करून प्रत्यक्ष दत्तगुरूंचाच अवमान केला. बरं नाही केलं तुम्ही. आणि हे सगळं त्यामुळे होतंय. गुरुवर्य, हा कसला तरी बादरायण संबंध जोडतोय. तुम्ही याचा अजिबात ऐकू नका. माझं काही ऐकलं नाही म्हणून तर ही वेळ आली. आता यापेक्षा जास्त काही नाही झालं म्हणजे मिळवलं. बरोबर बोलतो. आपल्या हातून फार मोठा अपराध झाला. त्वरित स्वामींची माफी मागायला हवी.
हो. स्वामी, स्वामी क्षमा करा मला. माझ्या हातून फार मोठा अपराध घडलाय. मला क्षमा करा. खरे तर आपण जगद्गुरु. मी अहंकाराने उन्मत्त होऊन खूप काही बोललो. त्याला क्षमा करून आपण सिंहासनावर बसावे. मूर्ख, नालायक, हलकट, आम्हाला कलंकित ठरवतोस, आम्हाला भ्रष्ट संन्यासी म्हणतोस. हं? अरे हे असले भगवे कपडे घातले म्हणून कोणी संन्यासी होत नसतं. आणि काय रे, भ्रष्ट म्हणजे काय? काय व्याख्या काय आहे तुझी भ्रष्टतेची? भ्रष्टता ही मनाशी निगडीत असते. मनाचं पावित्र्य हवं. भ्रष्ट मनानी बोललेलं सत्य सुद्धा पाप म्हणून गणलं जातं. आणि स्वच्छ मनानी असत्य जरी बोललात तरी त्याची पुण्यात गणना होते. काय रे, तुम्ही पानात पाहिलात तर काय होतं? ते तुमच्या मनाचं प्रतिबिंब होतं. कळलं? हा, येऊन घ्या. आम्ही तुम्हाला माफ केलंय. स्वामी, स्वामी आपणही आमच्या बरोबर भोजन करावे. तरच खऱ्या अर्थाने तुम्ही आम्हाला क्षमा केली असं समजेन मी. ठीक आहे, चला. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.